स्ट्राईकला कोण हा? हे काय स्ट्राईकला कोण निखिल ना आरुष निखिल स्ट्राईकला आणि बॉलर कारण 12 प्लेयर नाही बॉलर यो रोशन गोयंडे पंचांचा इशारा होतोय, सामन्याला सुरुवात होते. मैदानाकडे जाऊया. सलामीचं पहिलं वैलं पॉवर प्लेचं षटक घेऊन येतोय रोशन कोयंडे, तर त्याच्या समोर निखिल तारी. सुरेख फटका येतोय निखिलच्या बॅट मधून. स्ट्रेट राजचा फटका, सुरेख क्षेत्ररक्षण होते. एकच धाव घेतली जाते. एका धाव दोन्ही फलंदाज समाधान मानतायत. निखिल एका धावने आपलं खातं खोलतोय. बिनबाद एक अशी धावसंख्या धावफलकार पाहायला मिळते. रोशन टू आरुष असं समीकरण आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. दोन क्षेत्ररक्षकाच्या मधून चेंडू जातोय. सुरेख क्षेत्ररक्षण होते. नक्कीच 2 धावा वाचवल्या जात आहेत. 2 धावांनी संघ पुढे सरकतोय. संघ पोहोचतोय 3 वरती. बिनबाद 3 अशी धावसंख्या हिमालय मोरवे ब संघ. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना रोशन गोलंदाजी एंडवर पाहायला मिळतोय, तर स्ट्राईक एंडच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतोय आरुष. रोशन टू आरुष असं समीकरण आपल्याला पाहायला मिळते. सुरेख फटका येतोय. पॉइंटच्या डोक्यावर झेल उडतोय आणि सुरेख झेल टिपला जातोय. विश्वा गावकर वनडाऊन साठी येतोय विश्वा गावकर, तर समोरा गोलंदाज रोशन. फुलटॉच प्रकारचा चेंडू. पंचांचा इशारा येतोय नोचा, म्हणजे हा चेंडू असेल फ्री हिटचा. नो +1. एक गडी बाद 5 अशी धावसंख्या हिमालय मोरवे ब संघ. फ्री हिटचा चेंडू असेल. उघडा डोळे बघा नेट. चेंडू आहे फ्री हिट आणि या फ्री हिटच्या चेंडूचा निखिल कशा प्रकारे फायदा घेतोय ते बघायचंय. हा सुद्धा झेल उडतोय. इथं मात्र झेल टेपला जातोय, परंतु फलंदाज काही बाद होऊ शकत नाही, कारण चेंडू होता फ्री हिटचा. या चेंडूवर सुद्धा 2 धावा घेतल्या जात आहेत. दोन हाताचे 2-2 7 झाले. पुढील चेंडू असेल रोशनचा. एक गडी बाद 7 अशी धावसंख्या. सुरेख फटका येतोय. झेल उडतोय आणि झेल टिपला जातोय. देऊल करतो. सुरेख झेल टिपतोय सिद्धेश. संघाला बसतोय दुसरा धक्का. निखिल तारी याच्या रूपात झेल बाद होऊन तंबूच्या दिशेने परतून 2 गडी बाद 7 अशी धावसंख्या धावफलकार पाहायला मिळते. नवेदित फलंदाज आनंद आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. रोशन कोयंडे गोलंदाजी एंडवर पाहायला मिळतोय. हा सुद्धा सुरेख चेंडू. चेंडू जातोय निर्धाव. षटकाची सांगता होते. एका षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 7 अशी धावसंख्या धावफलकार पाहायला मिळते. ती प्रथम फलंदाजी करताना हिमालय मोरवे ब संघ.
HIMALAYA. दोन गडी बाद 7. सिद्धेश देऊलकर. संघाच्या वतीनं दुसरं मर्यादित कोट्यातील पहिलं षटक घेऊन येतोय सिद्धेश, तर त्याच्या समोर विश्वा. दोन गडी बाद 7. पहिलं षटक संपल्यानंतर धावसंख्या पाहायला मिळते इथे धावफलकावर. संघाच्या वतीनं दुसरं मर्यादित कोट्यातील पहिलं षटक घेऊन येतोय सिद्धेश, तर त्याच्या समोर विश्वा. एक उंच घोराचा नवोदित खेळाडू स्ट्रायगेंडच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू असेल. समोर हा फलंदाज विश्वा. सुरेख फटका येतोय विश्वाच्या बॅटमधून. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दोन्ही धाव पूर्ण केल्या जात आहेत आणि 2 धावांनी संघ पुढे सरकतोय. संघ पोहोचतोय 9 वरती. 2 गडी बाद 9 अशी धावसंख्या धावफलकार पाहायला मिळते. पुन्हा एकदा विश्वा दिसतोय आपल्याला स्ट्राईक एंडला, तर गोलंदाजी एंडवर पाहायला मिळतोय सिद्धेश. सुरेख फटकेबाजी करतोय विश्वा आपल्या संघासाठी. हा सुद्धा सुरेख फटका येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. एकच धाव घेतली जाते. एका धावने संघ पुढे सरकतोय. संघ पोहोचतोय दुहेरी आकड्यात म्हणजे 10. 2 गडी बाद 10 अशी धावसंख्या धावफलकार पाहायला मिळते. दुसरं षटक हे प्रगतीपथावर. प्रति 4 षटकांचा सामना. आता स्ट्राईक एंडला आनंद दिसतोय. हा सुद्धा सुरेख चेंडू. चेंडू काय आनंदच्या बॅटच्या पट्ट्या देत नाही. कौशिक आपलं काम यष्टन मागे पूर्ण करतोय. चेंडू सुपूर्त केला जातोय सिद्धेशकडे. सिद्धेश गोलंदाजी एंडवर आपल्याला पाहायला मिळेल, तर समोरा फलंदाज आनंद. पुढील चेंडू असेल. सुरेख फटका येतोय आनंदच्या बॅटमधून. झेल उडतोय. 2 क्षेत्ररक्षकांमध्ये जातोय चेंडू. चेंडू जातोय आउट ऑफ पर चौकार. खणखणीत येतोय आनंदच्या बॅटमधून चौकार. या चौकाराच्या साहाय्याने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पोहोचते 14 वरती. 2 गडी बाद 14. सुरेख फटका येतोय आनंदच्या बॅटमधून. झेल उडतोय. झेल खाली क्षेत्ररक्षक येतोय. झेल काही टिपू शकत नाही. एक गचा क्षेत्ररक्षण होते. धावची धोण्याचा धोका आहे, परंतु क्रीज मध्ये सुरक्षित पोहोचतोय तो विश्वा आणि 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून. धावसंख्या पोहोचते आता मात्र 16 वरती. 2 गड्यांच्या मोबदल्यात 16 अशी धावसंख्या. प्रथम फलंदाजी करताना हिमालय मोरवे ब संघ. इथं मात्र बॅटचे कडा घेऊन दोन्ही विकेट किपर आणि चेंडू जातोय चौकारासाठी. या चौकाराच्या साहाय्याने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पोहोचते 20 वरती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर तब्बल आपले 2 गडी गमावून हिमालय मोरवे ब संघाने 20 अशी धावसंख्या धावफलकावर उभी केली. समीर गोलंदाजचं नाव सांगायचंय. किरण. सुरेख फटका येतोय विश्वाच्या बॅटमधून. एका धावने संघ पुढे. दुसरी धाव घेण्याचा सुद्धा प्रयत्न आणि दोन्ही धाव पूर्ण केल्या जात आहेत दोन्ही फलंदाजांकडून. 2 धावने संघ पुढे सरकतोय. संघ पोहोचतोय 22 वरती.
किरणचा पुढील चेंडू खेळण्यासाठी सज्ज विश्वा. हा सुद्धा सुरेख फटका येतोय. झेल उडतोय. झेल खाली क्षेत्ररक्षक येतोय. झेल काय टिपू शकत नाही. दुसरा झेल सोडला जातोय. या 2 धावांनी संघ पुढे सरकतोय. संघ पोहोचतोय 24 वरती. 2 गडी बाद 24 अशी धावसंख्या संत गतीने खेळताना दिसतोय हिमालय मोरवे संघ. कारण सामना 4 षटकांचा आहे. 4 षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा जमवायच्या. सुरेख फटका येतोय विश्वाच्या बॅटमधून. 2 क्षेत्ररक्षकाच्या मध्ये जातोय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. दुसरी धाव घेण्याचा असेल प्रयत्न आणि दोन्ही धावा पूर्ण केल्या जात आहेत. इथं मात्र धावचीत होण्याचा धोका आणि धावचीत बाद ठरवत आहेत. तीन गडी बाद 25 अशी धावसंख्या धावफलकार पाहायला मिळते. नवोदित फलंदाज प्रणय प्रणय तारी नवोदित फलंदाज आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. प्रणय किरण गोलंदाजी एंडवर आपल्याला पाहायला मिळतोय. सुरेख फटका येतोय. 2 क्षेत्ररक्षकाच्या मधून चेंडू जाईल का सीमारेषेबाहेर. शर्तीचे प्रयत्न केले जात आहेत. चेंडू अडवला जातोय. दुसरी धाव घेतली जाते. दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून 2 धाव संघ पुढे सरकतोय. संघ पोहोचतोय 27 वरती. 3 गडी बाद 27 अशी धावसंख्या धावफलकार पाहायला मिळते. तिसरं षटक हे प्रगतीपथावर. म्हणजे शेवटचे 8 चेंडू शिल्लक आणि या 8 चेंडूंवरती किती धावांचं योगदान देत आहेत आनंद आणि प्रणय ते पाहायचंय. सुरेख चेंडू जातोय निर्धाव यष्टांमागे. कौशिक आपलं काम पूर्ण करतोय. चेंडू सुपूर्त केला जातोय किरणकडे. प्रणय खेळण्यासाठी सज्ज असेल. किरण गोलंदाजी एंडवर. सुरेख फटका येतोय प्रणयच्या बॅटमधून. निश्चित सीमारेषेचा वेध घेतोय चेंडू जातोय षटकारासाठी. या मॅच साठी नाही आहे, हिमालयच्या प्लेयरांसाठी. नेल्सन फिगर आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे 33 अशी धावसंख्या. 3 गडी आणि तिसरं षटक सुद्धा संपतंय. नेल्सन फिगर पाहायला मिळते. 3-3-3. गोलंदाज नेम. दरम्यान या ठिकाणी महेशजी कोळंबकर यांचं आगमन होतं. आम्ही हिमालय क्रिकेट संघ मोरबे यांच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. गौरव गोलंदाजी एंडवर पाहायला मिळतो. संघाच्या वतीनं 4थं मर्यादित कोट्यातील पहिलं षटक. फुलटॉस प्रकारचा चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतो आणि रोशन कोंडे कुठले प्रकारची चूक न करता आपल्या ओंजळीमध्ये अचूक जेल टिपतोय. संघाला बसतोय 4था धक्का. नवोदित फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय तन्मय. पहिला चेंडू फुलटॉस प्रकारचा चेंडू होता, परंतु चेंडूचं रूपांतर झेलात झालं आणि रोशन कोंडेने कुठल्याही प्रकारची चूक न करता आपल्या उंजळीमध्ये अचूक झेल टिपला. संघाला बसला 4था धक्का. 33 अशी धावसंख्या. 4 गड्यांच्या मोबदल्यात धावफलकार पाहायला मिळते. प्रथम फलंदाजी करताना हिमालय मोरवे संघाचे गौरव गोलंदाजी एंडवर पाहायला मिळतोय. तर स्ट्राईक एंडच्या दिशेने तन्मय. हा सुद्धा सुरेख चेंडू. वेगवान पद्धतीचा चेंडू जातोय निर्धाव. धावसंख्या मात्र स्थिरावलेले पाहायला मिळते. 4 गड्यांच्या मोबदल्यात 33. आतापर्यंत पहिल्या चेंडूवरती झेलबाद. दुसरा चेंडू निर्धाव फेकतोय तो गौरव. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आणि या 4 चेंडूंवरती कितपत धावांचं योगदान देत आहेत तन्मय आणि प्रणय ते पाहायचे. पुढील चेंडू असेल हा फुलटॉस प्रकारचा चेंडू. हुक केलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. सिद्धेश देऊलकर कुठल्याही प्रकारची चूक न करता आपल्या उंजळीमध्ये अचूक झेल टिपतोय. संघाला बसतोय 5वा धक्का तन्मयच्या रूपात. तर त्याची जागा घेण्यासाठी नवोदित फलंदाज रामदास मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय.
आत्तापर्यंत 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 3 चेंडूंचा खेळ संपतो. या 3 चेंडूंवरती 2 झेल बाद केलेत गडी ते गौरव. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते गौरवची. सुरेख फटका येतोय, हा सुद्धा झेल होईल का? आणि झेला तिसरा गडी या षटकामध्ये बाद करतोय तो तन्मय. तिन्ही झेलच्या रूपात बाद होत आहेत. फक्त हजेरी लावून माघारी परत आहेत रामदास. रामदास 33 धावसंख्या काही पुढे सरकत नाही, तेवढीच राहिले. गडी मात्र बाद होत आहेत. आतापर्यंत 3 हॅट्रिकची संधी असेल ते गौरवला. हॅट्रिकची संधी असेल. सलगच्या 2 चेंडूंवरती 2 गडे बाद केले होते ते हिमालय मोरवे संघाचे. सुरेख फटका येतोय, चेंडू जातोय आउट ऑफ पर. चौकाराच्या साहाय्याने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पोहोचते 37 वरती. 6 गड्यांच्या मोबदल्यात 37 अशी धावसंख्या. प्रथम फलंदाजी करताना नाणेफेक हरल्यानंतर हिमालय मोरवे ब संघ. चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येईल गौरव, तर त्याच्या समोर प्रथमेश. वाईट दिल्या. दोन हाताचे ना. 39 धावसंख्या धावपालकर पाहायला मिळते. शेवटचा चेंडू घेऊन येतोय गौरव, तर त्याच्या समोर प्रणय. इनिंग मधील शेवटचा चेंडू असेल. या चेंडूवरती एकच धावसंख्या होती ती 40. 6 गाड्यांच्या मोबदल्यात 40 म्हणजे 24 चेंडू आणि 41 धावांचं उद्दिष्ट असेल ते DHSC तांबर्डे संघासमोर. चोवीस चेंडू 41 धावांचं उद्दिष्ट लाईनअप मध्ये जाताना दिसतो हिमालय मोरवे ब संघ क्षेत्ररक्षणासाठी. तर DHSC तांबर्डे संघाने आपले सलामीची जोडी मैदानात पाठवायचे.
पहिली मॅच खेळवणार की हॅलो हॅलो आता फर्स्ट फेरीतला शेवटचा सामना आहे, पण एकंदरीत टोटल स्कोअर बघता आता हे निश्चित झालेलं आहे की जितू पॅकर्स हा संघ पुढील फेरीसाठी बाय ठरण्यात आलेला आहे. सेकंड प्लेससाठी चुरस आहे, कारण सेकंड प्लेसचा जो सामना आहे सेकंड प्लेस आणि फिफ्थ प्लेसचा बरोबर त्याची मॅच होणार आहे आणि थर्ड आणि फोर्थची मॅच होणार आहे. DSCCला जर सेकंड प्लेसला जायचं असेल तर हे जे टार्गेट आहे 2.2 म्हणजे 14 बॉलमध्ये हे चेस केलं तर तो सेकंड प्लेसला जाणार आहे आणि त्याचा सामना जो असणार आहे तो फिफ्थ प्लेसच्या टीमबरोबर होणार आहे. आणि मोरवे संघाला जर सेकंड प्लेसला जर जायचं आहे तर त्यांना DHCCला 10 रनमध्ये रिस्ट्रिक्ट करायचं आहे. 4 ओव्हरमध्ये जर फक्त त्यांनी 10 रन दिले आणि हा सामना जिंकला तर ते सेकंड प्लेसला जातील. कौशिक आनंद कोळंबकर. पंचांचा इशारा होतोय, सामन्याला सुरुवात होते. 24 चेंडू 41 धावांचं उद्दिष्ट घेऊन मैदानामध्ये उतरलाय DHC तांबडे. पहिला चेंडू सुरेख फटका येतोय, गचात थोडंसं क्षेत्ररक्षण होतंय. एक धाव निश्चित घेतली जाते. विश्वा मागे कव्हर करतोय, चेंडू अडवला जातोय तोपर्यंत बारक्या कुबल आणि कौशिक जोशी एक धाव धावून पूर्ण करतायत. एका धावने संघ पुढे सरकतोय. कौशिक आपलं खातं खोलतोय, संघाला एक धाव मिळवून देतोय बिनबाद. एक अशी धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते. 41 धावांचा पाठलाग करताना DHC तांबडे संघ. गोलंदाजी एंडवर आनंद. पहिलं वैलं पॉवर प्लेचं षटक हाताळताना आपल्याला दिसतोय. दुसरा चेंडू असेल, पहिल्या षटकातील खेळण्यासाठी सज्ज असेल बारक्या. सुरेख फटका येतोय, बारक्याच्या बॅटमधून आडव्या बॅटने मारलेला चेंडू जातोय सीमारेषेबाहेर चौकारासाठी. चौकाराच्या सहाय्याने धावसंख्येत भर पडते, धावसंख्या पोहोचते 5 वरती. बिनबाद 5 अशी सावध आणि दमदार सुरुवात म्हणावी लागेल बारक्या आणि कौशिक जोशीची. पहिलेच आक्रमण पवित्र सिद्ध करताना दिसतोय बारक्या. पहिल्या चेंडूवरती खणखणीत चौकार ठोकून आपले इरादे पक्के करताना दिसतोय. 41 धावांचं उद्दिष्ट असेल. पुढील चेंडू असेल आनंदचा खेळण्यासाठी सज्ज बारक्या. इथं मात्र झेल उडतोय. झेल खाली 3 क्षेत्ररक्षक येत आहेत. दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये दुसरा प्रथमेश मात्र इथं झेल सोडत नाही. संघाला बसतोय पहिला धक्का बारक्याच्या रूपात. बारक्या कुबल वैयक्तिक 4 या धावसंख्येवर झेल बांधून तंबूच्या दिशेने परतताना दिसतोय. तर नवोदित फलंदाज वन डाऊन साठी आपल्याला पाहायला मिळतोय सिद्धेश देऊलकर. सुरेख गोलंदाजी आनंद कमबॅक करताना दिसतोय. एक गडी बाद 5 अशी धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते. प्रत्युत्तराला खेळताना दिसतोय तो म्हणजे DSCC तांबड संघ. पुढील चेंडू असेल आनंदचा खेळण्यासाठी सज्ज असेल सिद्धेश. आनंद तो सिद्धेश असं समीकरण आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतंय.
पुढील चेंडू असेल आनंदचा खेळण्यासाठी सज्ज असेल सिद्धेश. सुरेख फटका येतोय सिद्धेशच्या बॅटमधून. दुसरी धाव घेण्याचा असेल प्रयत्न. दोन्ही फलंदाज चपळ. दोन्ही धाव पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावांनी संघ पुढे सरकतोय. संघ पोहोचतोय 7 वरती. एक गडी बाद 7 अशी धावसंख्या धावपलकार पाहायला मिळते. एका गड्याच्या मोबदल्यात 41 धावांचा पाठलाग करताना DHSC तांबर्डेक संघ. हिमालय मोरवे संघाची सुद्धा धावसंख्या होती. एक गडी जास्त बाद होता तो हिमालय मोरवे संघाची. धावसंख्या मात्र तेवढीच होती 7. पंचांवर कोणताही परिणाम नाही. पायचीचं अपील फेटाळून लावलं जात आहे. सिद्धेश आपल्याला क्रीजवरती सुरक्षित पाहायला मिळतोय. धावसंख्या स्थिरावलेली पाहायला मिळते. एका गड्याच्या मोबदल्यात 7. 41 धावांचं मापक उद्दिष्ट घेऊन मैदानामध्ये उतरलाय तो म्हणजे DHSC तांबर्डेक संघ. सुरेख फटका येतोय सिद्धेशच्या बॅटमधून. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय विश्वाचं. एकच धाव घेतात. दुसरी धाव घेण्याचा असेल प्रयत्न आणि दोन्ही धाव पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावांनी संघ पुढे सरकतोय. संघ पोहोचतोय 9 वरती. एका षटकाच्या समाप्तीनंतर एक गडेबाद 9 अशी धावसंख्या धावपलकर पाहायला मिळते. 41 धावांचा पाठलाग करताना DHSC तांबर्डेक संघ. जितू पॅकर्स आपली प्लेइंग 11 घेऊन यायचंय. जितू चौगुले यांना विनंती असेल. संघाच्या वतीनं दुसरं मर्यादित कोट्यातील पहिलं षटक घेऊन येतोय प्रथमेश. तर त्याच्या समोर सलामीवीर कौशिक. नमस्कार नमस्कार. कौशिकच्या बॅटमधून निश्चितच षटकार चौकारांची आतषबाजी आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. गडीबाद 9 एका षटकाच्या समाप्तीनंतर दुसरं षटक हे प्रगतीपथावर. प्रथमेश शिंदरकर आपल्याला गोलंदाजी एंडवर पाहायला मिळतोय. तर स्ट्रायगेंडच्या दिशेने आपल्याला सलामीवीर कौशिक जोशी पाहायला मिळतोय. कौशिक टू प्रथमेश असं समीकरण आपल्याला मैदानावर पाहायला मिळेल. पहिला चेंडू स्लोअर पद्धतीचा चेंडू. रिव्हर्सिपचा फटका मारण्याचा प्रयत्न फसतोय. चेंडू जातोय निर्धाव. धावसंख्या स्थिरावलेली पाहायला मिळते. एका गड्याच्या मोबदल्यात 9. 41 धावांचं मापक उद्दिष्ट घेऊन मैदानामध्ये उतरलाय तो म्हणजे DHSC तांबर्डेक संघ. आता मात्र पूर्ण मदार असेल ती मात्र कौशिक जोशीवरती. आणि कशा प्रकारचे खेळ आपल्या संघासाठी करतोय ते पाहायचंय. निश्चितच प्रेक्षक वर्गाचं नक्कीच मनोरंजन करेल. षटकार चौकार मारून सुरेख फटका येतोय त्याच्या बॅटमधून. 2 विश्वाचं चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. इथं मात्र चेंडू वेध घेतोय सीमारेषेचा आणि चौकाराच्या साहाय्याने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पोहोचते 13 वरती. एक गडीबाद 13 धावसंख्या. मी सांगितल्याप्रमाणे कौशिक नक्कीच मनोरंजन करेल. एक गडीबाद 13 धावसंख्या धावपलकार पाहायला मिळते. हे काय करत अल्टी पल्टी शॉट येतोय. खणखणीत षटकार. षटकाराच्या साहाय्याने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पोहोचते 19 वरती. एका गड्याच्या मोबदल्यात 19 अशी धावसंख्या धावपलकार पाहायला मिळते. बॉल दे हे बॉल दे विकी बॉल दे. जुनू दे जुनू.
एक गडी बाद 19-41 धावांचा पाठलाग करताना DHSC तांबर्डेक संघ. पुढील चेंडू असेल प्रथमेशचा खेळण्यासाठी सज्ज असेल कौशिक. हा सुद्धा सुरेख फटका येतोय, झेल उडतोय. 2 क्षेत्ररक्षकाच्या मध्ये चेंडू विसावतोय. तिसरी धाव घेण्याचा असेल प्रयत्न, परंतु विश्वास येतोय चेंडूवरती. चेंडू अडवला जातोय. 2 धाव पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पोहोचते 21 वरती. एक गडी बाद 21. सुरेख फटकेबाजी पाहायला मिळते कौशिकचे. प्रथमेश टू कौशिक असं समीकरण आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतंय. हा सुद्धा सुरेख फटका येतोय. बॅटचे कडा घेऊन विकेट किपरच्या मागे जातोय चेंडू चौकारासाठी. चौकाराच्या साहाय्याने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पोहोचते 25 वरती. एक गडी बाद 25 अशी सुरेख धावसंख्या धावपलकर पाहायला मिळते. 41 धावांचं पाठलाग करताना DHSC तांबर्डेक संघ. DHSC तांबर्डेक संघाने जर 3 चेंडूवरती विजय मिळवला तर सेकंड प्लेसला येऊ शकतात. सुरेख फटका. इथं मात्र चेंडू वेगवान होता. चेंडू जातोय निर्धाव. षटकाची सांगत होते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर तब्बल आपला एक गडी गमावून 25 अशी धावसंख्या धावपलकर उभी केली ती. 41 धावांचा पाठलाग करताना DHSC तांबर्डेक संघ. आरुष आखूड पद्धतीचा चेंडू हुक केलाय. चेंडू निश्चित जाईल आउट ऑफ पार. षटकार सिद्धेशच्या बॅट मधून येतोय खणखणीत षटकार. षटकाराच्या साहाय्याने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पोहोचते 31 वरती. एका गड्याच्या मोबदल्यात 31 अशी धावसंख्या. 41 धावांचा पाठलाग करताना आता फक्त 10 धावांची गरज आहे. ती उरलेले चेंडू मध्ये या 3 चेंडूंवरती जिंकले तर नाही ना गेला. होय ना. पुढील चेंडू असेल आरुष. हा सुद्धा सुरेख फटका येतोय. 1 बाउंस जातोय चौकार. चौकाराच्या साहाय्याने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पोहोचते 35 वरती. एक गडी बाद 35 अशी धावसंख्या. DHSC तांबर्डेक संघ 41 धावांचा पाठलाग करताना सुरेख फलंदाजी पाहायला मिळते कौशिक आणि सिद्धेशच्या माध्यमातून. गोलंदाजी एंडवर आरुष पुन्हा एकदा सज्ज होतोय तर खेळण्यासाठी सज्ज असेल सिद्धेश. सहा धावांची गरज उरलेल्या चेंडू मध्ये असेल ती DHSC तांबर्डेक संघाला. हा सुद्धा आखूड पद्धतीचा चेंडू आणि हा चेंडू हुक केलाय. चेंडू जातोय आउट ऑफ पार. षटकार आणि इथं मात्र विजयी होतोय तो म्हणजे DHSC तांबर्डेक संघ.